ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी येतेय। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। बेस्टच्या निकालानंतर भेट होणार असल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। कालच बेस्टच्या पतपेढीच्या निकालांमध्ये ठाकरे बंधूंच्या संघटनेच्या युतीला भोपळा सुद्धा फोडता आलेला नव्हता। त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नव्हता आणि या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। त्यामुळे आता राजकीय पातळीवरती काही वेगळं वळण या माध्यमातून येणार का असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कालच्या बेस्ट निकालानंतर भेट होत असल्यामुळे तर्कवितर्क होत आहेत। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला असं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। कालच्या बेस्टच्या निकालानंतर भेट होत असल्यामुळे तर्कवितर्क होत आहेत। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। तर या क्षणीची एक महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बेस्टच्या निकालानंतर भेट होणार असल्यामुळे तर्कवितर्कांना सध्या उधाण आलेलं आहे। राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे या संदर्भात अधिक माहिती देतील। भारती, एक मोठी घडामोड आहे, काय अपडेट आहे? खरं तर आता जी माहिती आली आहे त्यानुसार राज ठाकरे वर्षा निवासस्थानी पोहोचले सुद्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी। जे आपल्याला सांगितलं जात आहे ते असं आहे की मुंबईतले जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात ही चर्चा असणार आहे। मात्र काल जो बेस्ट पतपेढीचा निकाल लागला त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तर या भेटीला आणखीनच महत्त्व येतं, कारण आपण काल ब्रँड ठाकरेंबद्दल बोलत होतो। आपल्याला हे दिसतंय की गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी जर आपण बघितल्या तर दोन्ही ठाकरे हे जवळ येताना दिसतात आहे, वेगवेगळ्या ओकेजन्सना एकत्र येताना दिसतात आहे। मात्र असं असताना राज ठाकरे यांनी कुठेतरी महायुती बरोबरचे जे संबंध आहेत किंवा त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग आहे तोही तोडलेला नाही हे आपल्याला जाणवत आहे। आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरूच असताना त्या अगदी प्रायमरी लेवलला असतानाच राज ठाकरेंनी ताज लँडसेंड इथे जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। महायुतीच्या नेत्यांना भेटत असतात, त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला राज ठाकरे सध्या दार उघडे ठेवताना दिसतात आहे। कालचा निकाल तर खूपच महत्त्वपूर्ण होता आणि त्या पार्श्वभूमीवरची ही भेट आहे। पूर्वी भारती, एकंदरीतच आतापर्यंत जसं तू म्हणालीस की ताज लँडसेंडमध्ये झालेली राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट असू देत किंवा आज भेटीचं कारण जरी समस्यांच्या संदर्भातलं असलं तरी सुद्धा मधल्या काळामध्ये ज्या घटना सातत्याने घडतायत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसतायत, या पार्श्वभूमीवरती सातत्याने राज ठाकरेंकडनं महायुती सोबत सुद्धा आपलं इक्वेशन कुठेतरी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्याचा आपण काय अर्थ लावायचा, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी प्रयत्न सुद्धा एक झालेला आहे कालच्या निवडणुकींच्या माध्यमातून आणि त्याच्या निकालाच्या माध्यमातून। पूर्वी आपण आता जसं बोललो तेच महत्त्वपूर्ण आहे की काल बेस्ट पतपेढीचा निकाल लागला, ज्यात ठाकरे बंधूंच्या चे दोन्ही पक्ष एकत्र आले होते। तो निकाल आपण बघितला आणि दोन्ही बंधू एकत्र वेगवेगळ्या ओकेजन्सना, मग ते वाढदिवसाचं निमित्त असो, मध्ये झालेला तो मेळावा होता मराठी भाषेसंबंधीचा, त्या मेळाव्यात आपल्याला ते दोघं एकत्र दिसले। अजूनही दोघांची युती म्हणा किंवा एकत्र येणं पक्षांचं जाहीर झालेलं नाही आहे। मात्र राज ठाकरे सातत्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या बाबतीत एक पाऊल पुढे जाताना दिसतात आपल्याला। मात्र त्याच वेळी महायुतीच्या नेत्यांशी सुद्धा राज ठाकरे भेटत असतात, बोलत असतात आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी होत असतात। कदाचित भाषणांमधून आपल्याला दिसेल की टीकाही केली जाते सरकारवर राज ठाकरेंकडनं। सरकारवरही टीका होते, देवेंद्र फडणवीसांवर टीका होते। मात्र असं असतानाही चर्चेचा मार्ग विविध समस्यांसाठी म्हणून का होईना चर्चा करणं, भेट घेणं ह्या सुद्धा आपल्याला होताना दिसतात। भारती, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की मधल्या काळामध्ये जे मेळावे झालेले होते राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचे, त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट संदेश दिलाय आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना सुद्धा की युतीच्या संदर्भामध्ये कुठलंही भाषण जाहीरपणे करू नका, कुठलीही गोष्ट बोलू नका। हा सुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे। नाही, बोलून काहीतरी वेगळंच नरेटिव्ह सेट होऊ नये या दृष्टीने घेतलेला तो निर्णय दिसतोय आपल्याला। मात्र वारंवार दोन्ही ठाकरे बंधू हे सांगत आलेले आहे की त्यांची जी युती आहे त्या दोघांचं एकत्र येणं, त्या दोन्ही पक्षांचं एकत्र येणं, त्याचा निर्णय आम्ही घेऊ।
त्याबद्दल इतरांनी बोलू नये आणि तो योग्य वेळी घेतला जाईल. आणि आता आपल्याला माहितीये की महानगरपालिकेच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झालेली आहे. खरं तर सगळं वातावरण आता महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या दृष्टीनेच आपल्याला बदललेलं दिसतंय आणि असं असताना या भेटीगाठी होतात. त्यामुळे चर्चा नक्कीच होणार. कारण काहीही सांगितलं गेलं तरी सुद्धा खूप सूचक अशा पद्धतीची ही भेट आपल्याला मानावी लागेल. भारती, तू सूचक भेट म्हणालेली आहेस. या भेटीचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या इक्वेशनवरती कसा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये कालच्या या निकालानंतर, बेस्टच्या निकालानंतर महापालिकेमध्ये युती करण्याच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं गणित कुठेतरी बदलू शकतं का? खरं तर आपल्याला कल्पना आहे की बेस्टच्या निकालानंतर खूप टीका झाली या ब्रँड ठाकरेवरून सुद्धा. आणि दुसरीकडे एक असं सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षांकडनं बोललं गेलं की बेस्ट पतपेढी एक छोटासा भाग होता त्याचा आणि हे जे मोठं पक्षीय राजकारण आहे ज्याचा म्हणजे ज्या राजकारणाद्वारे निवडणुका लढल्या जातात त्यांचा आणि यांचा संबंध जोडला जाऊ नये. पण कुठेतरी तो पहिला धक्का होता. अर्थातच ते मान्य करावंच लागेल. त्यामुळे आता येत्या कालावधीत काय काय होतं, जर दोन्ही ठाकरेंना एकत्र यायचे असेल तर खरंच दोन पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने दोघांपैकी कोण पुढाकार घेतो हे सगळंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते अगदी येत्या काही महिन्यातच आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच भारती, तर आपण पुन्हा एकदा तू सोबतच राहा. एक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देऊया. अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. कालच बेस्ट पतपेढीचा निकाल लागलेला होता ज्याच्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या कामगार संघटना एकत्र उभ्या होत्या या निवडणुकीला, परंतु त्याच्यामध्ये 21 जागांवरती एकही जागा या युतीला जिंकता आली नाही आणि अपयश मोठं हाती आलं. वास्तविक पाहता शिवसेना ठाकरे गटाच्याच खिशामध्ये खरं तर ही पतपेढी गेली 9 वर्ष होती आणि त्यामुळे तशाच पद्धतीने निकाल लागेल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षामध्ये मात्र यश दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन ठाकरे ब्रँड एकत्र आल्याचं लोकांना दिसून सुद्धा तसं घडलं नाही. आणि त्यानंतर आज लगेचच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आत्ता आपण जी दृश्य बघतोय ती आधीची दृश्य आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरती जेव्हा विराजमान झाले देवेंद्र फडणवीस, त्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते गेले होते अल्पोपहारासाठी आणि त्याचबरोबर एक सदिच्छा भेट म्हणून, तेव्हाची ही दृश्य आहेत. त्यानंतर मध्यंतरी एकदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये सुद्धा एक भेट झालेली होती. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येताना, जवळ येताना दिसू लागले. मराठीचा मुद्दा जेव्हा समोर आला आणि त्याचा जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध करायची वेळ आली तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे रस्त्यावरती उतरण्याचं त्यांनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेतला. त्यावरती पुढे विचारविमर्श होईल असं सरकारने सांगितलं. परंतु त्यानंतर जो मराठी भाषा विजयी मेळावा एक मोठा झाला त्या विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू अनेक वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र व्यासपीठावरती दिसले आणि त्यानंतर आत्ताची महत्त्वाची घडामोड अशी आहे की राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सुषमाताई, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये. एक मोठी घडामोड आहे सध्याच्या इतर राजकीय पार्श्वभूमीवरती की राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. आपली प्रतिक्रिया? मला यात काही फार गजब करावा अशी काही बातमी वाटत नाही. कारण काही दिवसांपूर्वी आपणच एक बातमी दाखवली होती की आमचे नेते सन्माननीय आदित्यजी आणि राज्याचे मुख्यमंत्री हे बीकेसीच्या हॉटेल सोफिटेलच्या ठिकाणी भेटले आहेत का, तर ते भेटू शकतात किंवा भेटले असतील किंवा नसतील. राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्य प्रवाहात राजकारण करणारा एखादा नेता भेटतो तर त्यावेळेला त्या भेटण्याचे प्रत्येक वेळेला अर्थ वेगळे काढण्याची काही गरज नाही किंवा त्यावरनं लगेचच वेगळा अन्वयार्थ करायची सुद्धा गरज नाही. त्यामुळे लेटेस्ट सी की ते नेमके का भेटलेत, कशासाठी भेटलेत, त्याचे संदर्भ ते बाहेर येतील. ते नाही जरी आले संदर्भ तरीही त्यावर कोणाचं बंधन असायचं कारण नाही. अगदी आमचं सुद्धा बंधन असायचं कारण नाही की तुम्ही अमुक एकांना का भेटलात किंवा का भेटलात नाही. पण सुषमाताई, कालच बेस्टचा निकाल लागला, तो ठाकरे बंधूंच्या युतीच्या दृष्टीने अत्यंत अपयशी अशा पद्धतीचाच लागला आणि आज ही भेट होतीये. या टायमिंग बद्दल आपल्याला काय वाटतं?
नाही, काल बेस्टचा निकाल लागला, पण तो निकाल भाजपच्या तरी कुठे पदरात कौल टाकणारा होता. भाजपसाठी सुद्धा तो अपयशीच निकाल होता. त्यामुळे तो फक्त ठाकरेंच्या विरोधात लागला असा नाही, तो फडणवीसांच्या आणि भाजपच्याही विरोधात लागलेला निकाल आहे. आणि एका तिसऱ्या आघाडीचा त्याच्यामध्ये विजय झालेला आहे. आणि हे खरंच पुन्हा एकदा स्पष्ट झालं की बॅलेटवर निवडणूक झाली की भाजपला त्याचं अपयश त्याच्या पदरात पडतं. त्यामुळे लगेचच बेस्टचा निकाल लागला आणि त्यांच्या भेटीगाठी झाल्या म्हणजे काहीतरी वेगळं घडतंय असं काही समजायचं कारण नाही. मला वाटतं नाती जेव्हा सांधली जातात त्यावेळेला त्याच्यात विश्वास फार मोठी गोष्ट असते आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून तो सांधलेला विश्वास असा तोडू नये किंवा कुणीही त्याच्या संबंधाने अविश्वास व्यक्त होऊ नये. सुषमाताई, जरी तुम्ही दोन भावांबद्दलच्या विश्वासाबद्दल बोलत असाल तरी त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आपलं नातं जे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचं राजकीय नातं आहे ते सुद्धा दूर केलेलं नाही आहे, ही सुद्धा खरी गोष्ट आहे. याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की त्यांचं फक्त देवेंद्रजींच्या सोबतच का बरं, ते कदाचित आता गणेशोत्सव आहे, ते कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी सुद्धा गणपती दर्शनाला जातील किंवा एकनाथ शिंदे त्यांच्याकडे गणपती दर्शनाला येतील किंवा उदय सामंत जे कायम मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा बाळगून आहेत तेही त्यांच्याकडे जायचा प्रयत्न करतील. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी होत राहतील, पण या राजकीय घडामोडींवरून आम्ही अस्वस्थ व्हावं असं काही वातावरण असण्याचं काही कारण नाही. मी खूप वेळा म्हणजे आमच्या सोबत उद्धव साहेब आणि राजजी एकत्र जेव्हा आले, एका मंचावर आले, त्याच्याही आधी जेव्हा दोघांची हॉटेल ताजलँड एंड्सला भेट झालेली होती तेव्हाही आमचं म्हणणं होतं की आम्ही आमचं एक ठरवून घेतलेलं आहे, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, लढणं अपरिहार्य आहे. पण आजच्या भेटीवरून लगेचच आपण नाही आता सगळं तुटले फुटलेलं आहे, आता काहीतरी परत एकदा भूमिकाच बदललेली आहे, अशा काही निष्कर्षापर्यंत जावं असं मला अजिबात वाटत नाही. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्याशी संवाद साधत होत्या आणि आत्ताची जी भेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये घडतीये, 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जरी बेस्ट मतपेढीच्या निकालाच्या नंतर ही लगेच भेट घडलेली असली तरी सुद्धा आम्ही असुरक्षित होण्याचं त्यामध्ये काहीच कारण नाही अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. भारती, एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना सातत्याने घडतायत, दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या बातमीने सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. परंतु असं असलं तरी सुद्धा शेवटी राजकीय पटलावरती मात्र समीकरणं वेगळ्या पद्धतीची असतात. त्यामुळे आत्ताची घडामोड आपण त्या दृष्टीने कशी पाहतो? खरं तर गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता की ठाकरे बंधू आधी एकत्र येणार का आणि मग एकदा ते एका मंचावर एकत्र आल्यानंतर आता त्यांची राजकीय युती आपण ज्याला म्हणू की एकत्र निवडणुका लढणं हा भाग कधी होणार. आपल्याला माहितीये की एका मुलाखतीमध्ये खरं तर राज ठाकरे यांनी पुढाकार घेत की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो अशा पद्धतीने सूचक वक्तव्य केल्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आला आणि ते कुठेतरी आपण जो वरळीमध्ये झालेला मेळावा होता, एकत्र मेळावा मराठीच्या मुद्द्यावर, तिथे ते दोन्ही भाऊ आपल्याला एकत्र आलेले दिसले होते आणि तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्या दोघांचेही पक्ष हे या पुढच्या ज्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांना कशा पद्धतीने सामोरे जातात, कशा पद्धतीने ते पुढे जातात हे याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. भारती, एक क्षण थांबवते तुला, कारण आणखीन एक याच्यामध्ये अपडेट आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवरती मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा मौन बाळगलेलं दिसतंय. पुन्हा एकदा तेच धोरण पाहायला मिळतंय की कुठल्याही पद्धतीच्या राजकीय मोठ्या घडामोडीवरती कुठलंही भाष्य करू नये असा पवित्रा मनसे नेत्यांनी घेतलेला दिसतोय. तर एक महत्वाची घडामोड अशी आहे की राज ठाकरे आज फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. कालच्या बेस्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती हे टायमिंग अतिशय महत्वाचं समजलं जात आहे, परंतु या भेटीवरती मनसे नेत्यांचं मौन आहे. पुन्हा एकदा भारतीकडे जाऊयात. भारती, तू मगाशी आत्ताच्या टायमिंग बद्दल, राजकीय समीकरणांबद्दल सांगत होतीस आणि त्यामध्ये आता मनसे नेत्यांचं मौन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. भारती, अर्थात पूर्वी सगळ्यात महत्वाच्या ह्याच गोष्टी आहे की
कोण दोन नेते भेटतात आहे आणि ते कधी भेटतात आहे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी आता तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की गेल्या काही महिन्यांमधल्या घडामोडी खरं तर ठाकरे बंधू दोघंही एकत्र येण्याच्या दृष्टीनेच पुढे जाताना दिसतात आहे. मात्र असं असताना राज ठाकरेंकडून